नमस्कार मैत्रिणींनो, तर तुम्हाला हे बघून लक्षात आलंच असेल, उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण हा पदार्थ बघणार आहोत. तर हा पदार्थ आहे बाजरीच्या खारोड्या. तर कोणाकोणाला बाजरीच्या खारोड्या आवडतात ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर उन्हामध्ये आपल्याला ह्या 1-2 दिवस छान वाळवून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा, हे वाळवून झालेले आहेत. तर बघा, असे मस्तपैकी कुरकुरीत होतात आणि हव्या तशा आपण ह्या तळून किंवा भाजून खाऊ शकतो, किंवा कच्च्याही आपण शेंगदाणा, कैरी किंवा कांदा यासोबत तर अप्रतिम लागते. तर पौष्टिक, रुचकर आणि वर्षभर तोंडाची चव वाढवणारा असा हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि वर्षभर साठवून वेगवेगळ्या पद्धतीने याचा मस्तपैकी आस्वाद घेत राहा. तर कोणालाही सहज बनवता येईल अशी साधी पद्धत मी इथे दाखवलेली आहे. तर ही सर्व पद्धत माझ्या आजीकडनं मी शिकलेली आहे. तर त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीला सुरुवात करू. तर इथे बघा, मी 2 किलो बाजरी घेतलेली आहे. बाजरी छान हिरवीगार आणि जाड बाजरी बघून घ्यायची आहे. बाजरी मस्तपैकी मी स्वच्छ करून पुसून घेतलेली आहे. तर आता हे मी गिरणीतनं जाडसर पीठ दळून आणलेलं आहे. तर तुम्ही गिरणीवाल्याला सांगू शकता की खारोड्यासाठी पीठ दळायचं आहे, तर ते त्या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून देतात. तर इथे बघा, हे जाडसर पीठ मी दळून आणलेलं आहे. आता यासाठी आपण साहित्य बघणार आहोत. तर साहित्यामध्ये 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 कांडी लसूण घेतलेला आहे. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे, जिरं घेतलेलं आहे, तीळ आहे आणि कोथिंबीर आहे. तर आता कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण याची छान मी पेस्ट तयार करून घेणार आहे. बाकी जिरं आणि तीळ हे आपण आवडीनुसार टाकणार आहोत. तर आता इथे मी पीठ हे एका भांड्याच्या साह्याने मोजून घेत आहे. तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता. तर इथे मी दूध तापायचं पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये हे पीठ मी मोजून घेत आहे. इथे बघा, 1.5 पातेले माझ्याकडे पीठ आहे. तर मी या अंदाजानुसार 4 पातेले पाणी टाकणार आहे. म्हणजे 1 पातेलं पीठ असेल तर तुम्ही 2 पातेले पाणी टाकू शकता. तर पाणी आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे. तर इथे बघा, हे 3 पातेले झालेले आहेत. परत 1 पातेलं मी यामध्ये पाणी टाकत आहे. तर हे पाणी मी थोडं एक्स्ट्राच टाकत आहे, कारण पाणी उकळलं की मी गरम पाणी थोडंसं काढून घेणार आहे. म्हणजे आयत्या वेळी जर आपल्याला पाणीची गरज भासली तर आपण ते गरम पाणी यामध्ये टाकू शकतो. तर आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर पाण्याला छान आता उकळी आलेली आहे. तर गरम झालेल्या या पाण्यातनं मी अर्ध पातेलं पाणी काढून घेणार आहे. गरज वाटली तर आपण हे पाणी वरून टाकणार आहोत. तर आता इथे हे 3.5 पातेले पाणी आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे. तीळ भरपूर टाकायचे आहे. त्यानंतर 1 छोटी वाटी जिरं घेतलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये मी टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. तर हे थोडंसं मी टेस्ट करून बघणार आहे. तर यामध्ये मला अजून मिठाची गरज भासत आहे, तर मी थोडं मीठ टाकणार आहे. त्यानंतर आपण वाटून घेतलेला हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. मस्तपैकी झणझणीत अशा ह्या खारोड्या तयार होतात. बारीक न झालेल्या मिरच्या मी काढून घेत आहे. तर आता छान मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. तर मी परत एकदा पाणी टेस्ट करून बघते. तर थोडं मीठ कमी वाटतंय, तर मी परत मीठ टाकणार आहे. तर पाण्याला छान खळखळून 1-2 उकळी येऊ द्यायची आहे.
छान उकळी आली की यामध्ये थोडं थोडं बाजरीचं पीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी हे सर्व एकटी करत आहे, त्यामुळे थोडं थोडं करून पीठ टाकत आहे। इथे तुम्ही पीठ टाकण्यासाठी दुसऱ्याची मदत घेऊ शकता आणि तुम्ही याला सारखं मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे यामध्ये गुठळ्या तयार होत नाही। तर इथे मी आता या सर्व गुठळ्या फोडून घेत आहे। तर आता याच पद्धतीने थोडं थोडं पीठ टाकून मी हे सारण तयार करून घेत आहे। तर बघा इथं सर्व पीठ टाकून झालेलं आहे। आता छान मी हे घोटून घेत आहे। तर यामध्ये असलेल्या गुठळ्या मी फोडून घेत आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। मस्त पैकी आता छान घोटून घेणार आहे। आता पीठ थोडं घट्ट झाले की मी एक बेलणं घेतलेलं आहे, त्याच्या साहाय्याने हे घोटण्यास जास्त चांगली मदत होते। तर आता मी त्याच्या साहाय्याने हे पीठ छान घोटून घेत आहे। व्हिडिओ मोठा आहे त्यामुळे मी हे थोडं फास्ट केलेलं आहे। संपूर्ण सविस्तर असा हा व्हिडिओ तयार केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही बघू शकता पीठ सुद्धा आपलं छान शिजायला लागलेलं आहे। तर मला तीळ कमी वाटत आहे म्हणून मी अर्धी वाटी अजून तीळ टाकलेले आहेत। आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं वाफून घेणार आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेणार आहे। असंच आपण 3-4 वेळेस झाकण ठेवून परत घोटून वाफवून घेणार आहोत, यामुळे आपलं पीठ छान शिजून येते। तर बघा या पद्धतीनेच आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं आहे। इथे परत मी टेस्ट करून बघितलेलं आहे, तिखट मीठ योग्य आहे की नाही। जर तुम्हाला वाटले एखादा पदार्थ कमी आहे तर तुम्ही या स्टेजवरती इथे यामध्ये टाकू शकता। तर आता परत एकदा मी छान वाफ काढून घेत आहे आणि छान परत घोटून घेत आहे। तर असे हे मी 3-4 वेळेस केलेलं आहे। तर बघा आता पीठ सुद्धा छान चिकट आणि वाफवलेलं आहे। तर या पद्धतीने मी आता याची वाफ मोकळी करून घेत आहे। तर मस्त असे आपलं हे सारण तयार झालेलं आहे। थोडीशी मेहनत आहे, पण हा पदार्थ खाण्यास खूप छान लागतो आणि खूप पौष्टिक पण आहे। तर आता हे पीठ मी झाकण ठेवून रात्रभर ठेवून देणार आहोत। रात्रभर ठेवल्यानंतर यातली कणी किंवा पीठ छान फुलून येतं आणि शिजून सुद्धा निघतं। तर हे पीठ सकाळपर्यंत खूप गरमच असते। तर आता बघा इथे हे पाणी मी काढून ठेवलेलं होतं, तर याचा आपण वापर केलेला नाहीये। तर बघा हे पीठ मी रात्रभर या पद्धतीने ठेवून दिलेलं आहे। तर आता सकाळी सुद्धा हे पीठ किंवा हे पातेलं गरम आहे। तर आता हे सारण मी छान फोडून घेत आहे किंवा छान मिक्स करून घेत आहे। तर आता बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं। हे सारण आता जरी घट्ट वाटत असलं तर छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडं सैलसर होतं। तर आता रोड्या करण्यासाठी हे पीठ तयार झालेलं आहे। तर आता हे छान अशी आमची गच्ची आहे। तर इथे मी तयारी करून ठेवलेली आहे खारोडी टाकायची। तर तुम्ही बघू शकता किचनला लागूनच मस्तपैकी असं टेरेस आहे। तर हे आमचं जांभळाचं झाड आहे, याला सुद्धा खूप गोड जांभळं लागतात। तर आता बघा इथे मी पीठ बाहेर आणून ठेवलेलं आहे आणि एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। तर असा हा सारणचा छोटासा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून अशा खारोड्या थापून घ्यायच्या आहे। बोटाच्या साहाय्याने तुम्ही ह्या खारोड्या थापून घेऊ शकता। तर मस्तपैकी अशा ह्या खारोड्या तयार होतात। तर आता मी याच पद्धतीने सर्व खारोड्या तयार करून घेत आहे। सकाळचे 6 वाजलेले आहेत। तर आता हे ऊन पडण्याच्या अगोदर ह्या सर्व खारोड्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा माझ्या खारोड्या तयार झालेल्या आहेत। आता हा व्हिडिओ माझी मुलगी शूट करते आहे।
तर आता ह्या सर्व अशा मी खारोड्या तयार करून घेतलेल्या आहे. ऊनसुद्धा थोडंसं आलेलं आहे. त्याचबरोबर थोडेसे पिठाचे मी सांडगे तयार करून घेतलेले आहेत. आता हे 2-3 दिवस छान वाळवून घ्यायचे आहेत. तर त्यानंतर बघा असे मस्त कुरकुरीत वाळवून झालेले आहेत. त्याचबरोबर मी दह्यातल्या मिरच्यासुद्धा केलेल्या आहे. मिरच्यासुद्धा वर्षभर टिकतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तर तुम्हाला सुद्धा याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की सांगा. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.